असताना तुम्हाला तसं काही ठिकाणी वागावं लागतं. त्याच्यामुळे महात्मा सुद्धा काही वेळेला सामान्य माणसासारखा दिसतो, पण तो कसा असतो त्याचं उदाहरण दिलेलं आहे की सूर्यबिंब पाण्यात पडतं, पण त्यांनी सूर्य हलत नाही. की सूर्य आहे तसा, सूर्याला पाण्याचा स्पर्शही होत नाही आणि सूर्य जागेवरून हलतही नाही. पण वाऱ्याची झुळूक आली तर पडलेलं प्रतिबिंब हलतं 10 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अरे वा, सूर्य हलतोय काय असं वाटेल आपल्याला, पण जो सूर्य हलत नसतो, सूर्याचं प्रतिबिंब हलत असतं. तसा हा मनुष्य वरवर आपल्याला वाटतं की अरे हा कसा व्यवहारामध्ये असा वागतोय, पण तो तसा वागत असताना सुद्धा अंतःकरणामधून अलिप्त असतो. कारण समाजामध्ये सारासार विवेक करून त्याला उपदेश करावा लागतो. म्हणून तुकोबांचं वचन मला ते फार आवडतं. सारासार विवेक करावा आणि मग तुम्ही पोटी उलगडून जे काही हवे पुढे येणाऱ्या ग्राहकाला ते द्यावं. मग या ठिकाणी हा अनासक्त मनुष्य असंच आहे. तो कर्म करताना त्याच्या मनामध्ये जाणीव आहे की वर्णाश्रम धर्माला अनुसरून मी जे कर्म करतोय ते समाजाच्या हिताचं आहे, कुटुंबाच्या